आणि म्हणूनच बघा ना, त्यांचं तेच काम आहे, की सर्व गोष्ट वेळेवर सुरू झाली पाहिजे आणि वेळेवर संपली पाहिजे, तर त्या गोष्टीचं मोल टिकतं. एकदा का वेळ निघून गेली, तर मग कितीही प्रयत्न करा, ती वेळ परत येत नाही आणि त्याच मुद्द्यावर नेहमीच सुनील शेन मडवी यांनी प्रत्येक दिवस वेळेवर आपण क्रिकेटची स्पर्धा सुरू केली पाहिजे, तोच पायंडा घातलेला आहे. आता पुढच्या 1 मिनिटामध्ये सामना सुरू होणार आहे. चॅलेंजर्स चिर्ले या संघाकडून 2 फलंदाज प्रयास कोळी आणि योगेश पेणकर हे तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. पाहूया पर्याय कोणता निवडला जातोय गोलंदाजीचा. मल्हार आणि गोल्डी एम.जी. खारकर प्रतिष्ठान उलवेनोड या संघाकडून पहिले 2 सामने हे 6-6 षटकांचे आहेत आणि त्यानंतरचे पुढचे 4 सामने 5-5 षटकांचे आहेत. पण तरी देखील एक उत्तम दर्जाचं क्रिकेट आपण जसं काल पाहिलंय, मागच्या 3 दिवसात पाहिलंय, तसं आज आपण पाहणार आहोत. यात कुठला संभ्रम नाहीये, कारण उरण आणि पनवेलचा क्रिकेट हे जगप्रसिद्ध आहे. बॅटिंग चॉईस तुम्हाला एंड घेता येईल. योगेश, लक्ष असू दे. बॅटिंग चॉईस लक्ष असू दे. मोन्या, बॅटिंग चॉईस तुम्ही घेऊ शकताय. 6 षटकांची पहिली मॅच पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये ज्याची प्रतीक्षा होती, सर्वोत्कृष्ट खेळाडू, सर्वोत्कृष्ट कर्णधार, सर्वाधिक जास्त स्पर्धा खेळलाय, सर्वाधिक स्पर्धा जिंकलाय देखील योगेश पेणकरला पण आज महाड तालुक्यातून चिर्ल्याच्या मैदानामध्ये खेळताना पाहणार आहात. सर, पाहायला गेलं तर गत वर्षामध्ये ISPLचं 2चं सीझन या खेळाडूने जिंकलाय. रायगड प्रीमियर लीग देखील या खेळाडूंना बऱ्याचशा स्पर्धा जिंकल्यात आणि मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ऍज अ इंडियाचं देखील नेतृत्व करत असताना योगेशनं अनेकशा स्पर्धा देखील जिंकल्यात. ज्या सर्व स्पर्धा आहेत, ज्या गेल्या कित्येक वर्षांपासून जिंकण्याचं स्वप्न कॅप्टनचं असतं, त्या त्यांनी जिंकलंय. पण सुप्रीमो चषक ती एक स्पर्धा फक्त त्यांची राहिली होती आणि मागच्या वर्षी त्यांनी ती स्पर्धा सुद्धा जिंकली. म्हणजेच अजिंक्य असा कर्णधार आपण म्हणू शकतो योगेश पेणकरला. पण समोर अक्षय पाटील मोन्या यांनी सुद्धा मागच्या 3-4 वर्षांपासून आपल्या अष्टपैलू कामगिरीची साक्ष वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये दिलेली आहे. त्याचमुळे या कॉन्टेस्टला मजा येईल. ऑनस्क्रीन तुम्हाला योगेश पेणकर पाहायला मिळते. पंचांचा अधिकृत इशारा जय पवार सर आपल्याला पाहायला मिळते आहेत बॉलिंग एंडला आणि स्ट्रायकर साईडला सिद्धू सर पाहायला मिळते. चला, ऑल द बेस्ट. दोन्ही संघात शुभेच्छा. पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी आयकॉन सज्ज होतोय, पण स्ट्रायकर साईडला फलंदाज आहे तो म्हणजेच प्रयास कोळी. ऑल द बेस्ट बोथ टीम्स. पंचांच्या उजवीकडून अक्षय पाटील घेतोय स्टार्ट. राऊंड द विकेट. शॉर्ट लेन थोडासा कॅज्युअल पूल होता. बॉल स्क्वेअर लेगला पहिली धाव पूर्ण केली आणि योगेश पेणकर यांच्याकडे गेली स्ट्राईक. आजच्या संध्याकाळच्या सत्राची सुरुवात एका धावेने. स्टार्ट अगदी सावकाश करायचंय, स्वतःला सेट करायचंय. त्यासोबत स्ट्राईक रोटेट देखील महत्वाची आहे आणि स्वतःला सेट करून संघाला एक चांगल्या खरं पोझिशनला न्यायचंय आणि हीच सुरुवात सध्या प्रयास कोळी करत असताना पाहायला मिळतोय. वहाड गावचा खेळाडू आहे आणि यंदाच्या हंगामामध्ये चांगली बॅटिंग मागील 2 ते 3 वर्षांमध्ये वहाड गावासाठी हा मिळालेला कोहिनूरचा हिरा मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला प्रयास कोळी देखील पाहायला मिळतोय. प्रयासला खेळ करावा लागेल खास स्वतःच्या संघासाठी. योगेश पेणकर उशिरा आले, पण योग्य त्या वेळी त्यांनी आपल्या फटक्यांची आतिषबाजी सुरू केली. व्हेरी सेकंड बॉल आणि बॉल लॉंग ऑन सीमा रेषा पार, सिक्सर. हा खेळाडू सेट होऊन आला मैदानाच्या आतमध्ये. जसा आला आणि अगदी फटका ऍक्शन रिप्ले पाहू शकताय. गुडघा फोल्ड केला समोरच्या दिशेनं आणि लॉंग ऑनच्या डोक्यावर चेंडूला पाठवून दिलाय. आउट ऑफ द पार्क पहिल्याच बॉलवर दाखवले योगेश पेणकरनं आसमान षटकार. आणि त्यानंतरच्या बॉलवर अक्षय पाटीलने सुद्धा दाखवलंय की जर आमची काढाल छेड तर आम्हाला करता येते परत फेड. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात योगेश पेणकर बॅक टू द आउट. हिंदुत्वाचं रक्षण करून सुखात ठेवली प्रजा, ज्याने सुखात ठेवली प्रजा. जाणता राजा शिवाजी माझा त्याचीच करावी पूजा, असा जाणता राजा शिवाजी माझा त्याचीच करावी पूजा. ऍक्शन रिप्ले पाहू शकताय. अक्षय पाटील मोन्याचा बॉल शरीरात थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न, त्याला छेड करण्याचा प्रयत्न योगेश पेणकरने केला. बॅटला ब्रश जर आणि त्यानंतर प्रसाद गरज जावळ्याचा जो खेळाडू कॅप्टन आहे आणि त्यानं हा झेल देखील टिपला. बेस्ट विरुद्ध बेस्ट अशी लढाई एका आयकॉननं ही महत्वाची विकेट देखील मिळवलंय. अक्षय पाटीलला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. अगदी VIP डायसवर तुम्हाला शिवम पाटील जो गावठांचा देखील पाहायला मिळतोय. या खेळाडूचा देखील चाहता वर्ग प्रचंड आहे. मोन्याने देखील बऱ्याचशा स्पर्धा गाजवल्यात. खरं तर RPL रायगड प्रीमियर लीगचं 4थं पर्व ज्या खेळाडूच्या नावावर आहे तो खेळाडू सध्या गोलच्या ट्रॅकवर नाव आहे अक्षय पाटील मोन्या.
क्या बात आहे. प्रत्येक जण आपल्या कारकिर्दीमुळे ओळखला जात आहे आणि म्हणून आजच्या या दिवसामध्ये म्हणजेच हंगामाच्या शेवटच्या टप्प्यावर आपण पोहोचलेलो आहोत आणि ती चर्चा आता रेनी सीझनमध्ये होत राहील, की शेवट कसा झालाय. टेनिस बॉल क्रिकेटचा आपण आता बघा या ठिकाणी पंच करताना पहिल्याच बॉलवर आपल्या कामगिरीची मोहर स्कोर कार्डवर लावतोय सार्थक घरत. येतोय चौकार, 4 धावा. टप्प्याचा होता, चांगला लॉफ्ट फटका पाहायला मिळाला आणि जिथे चौकार देखील आलाय. रिव्हर्सचा फटका, कमालीचा फटका सजवला आणि केन एक फटका सजवत असताना सार्थक घरतच्या बॅट मधून स्पीड शीट आहे आणि स्पीड देखील पाहायला मिळालाय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. सार्थक घरत लगातार 2 चौकार आहे आणि या कॅप्टनने आपल्या संघाची जबाबदारी स्वीकारलेली आहे. अक्षय पाटील यांच्या विरोधात 2 तगडे स्ट्रोक सजवले. धावसंख्या 15. हो, यावेळेस इनसाइड आउट. वॉट अ स्ट्रोक प्लेड बाय बॅटर सार्थक घरत. क्षेत्ररक्षकाचा चेस इनकम्प्लीट. बॉल सीमारेषा पार. मी काय आयकॉन पेक्षा कमी आहे का? हमी माझ्या फटक्यांमध्ये आहे. लगातार 3 चौकार. सलग 3 चौकार पाहायला मिळाले. आयोजन कमिटीने हे अगोदर सांगितले आणि त्याचमुळे सध्या मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झाला. 19 धावा धावपटलावर पाहायला मिळत आहेत. या गोष्टी आयोजन कमिटीला समोरच्या संघाने सांगितल्यात आणि हीच गोष्ट आम्ही 12 मॅन पर्यंत देखील पोहोचवली की एखाद्या खेळाडूला बऱ्याचशा 2 रात्री आपण पाहायला गेलं तर ट्रॅक देखील झाल्या नाही आहेत. त्यावेळी ब्लॅक ट्रॅक घेऊन देखील काही खेळाडू खेळलेत आणि कदाचित त्या खेळाडूची साई त्याच्यापर्यंत पोहोचली नाहीये. हे आयोजन कमिटीपर्यंत त्या खेळाडूंना सांगितलं आणि त्या संघ मालकांनी देखील सांगितलं. 19 धावा धापडा लागल्या गेल्यात. सार्थक घरत संघाचा कॅप्टन. छोटा पॅकेज बडा धमाका. एक चांगला स्टार्ट. आयकॉन जरी बाद झाला असला तरी ग्रामीणचे खेळाडू कमी नाही आहेत हे सांगत असताना सार्थक घरतने केलेली बॅटिंग, विस्फोटक फटके त्याच्या बॅट म्हणून पाहायला मिळाले. अंडर 19चा खेळाडू आहे आणि चॅलेंजर चिर्ले संघाचा सर्वाधिक जास्त विश्वास या खेळाडूवर आहे. त्यामुळे समाधान शेटमाळी यांनी आयकॉन खेळाडूला किंवा आयडॉल खेळाडूला कॅप्टन केलं नाही तर ग्रामीणच्या स्वतःच्या गावातल्या खेळाडूला कॅप्टन केलंय. असा एक खेळाडू आहे जो अंडर 19चा खेळाडू आहे, अंडर 60चा खेळाडू आहे. अंडर 16ची असताना त्यानं पहिल्यांदा बाईक देखील आयुष्यातली जिंकलंय आणि असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ज्याच्या बॅटमधून 3 षटकांवर 3 चौकार देखील आलेत. माहिती विपुल सरांनी दिली या खेळाडूची. फॉलिंग स्वीप हा स्ट्रोक आता प्रत्येक जण खेळण्याचा प्रयत्न करतोय पण यावेळेस ते कनेक्शन नाही बनवू शकला प्रयास कोळी. येतोय हा डॉट बॉल. सुरुवात या षटकाची गोलंदाज कल्पेश ठाकूर डॉटने करतोय. खरं तर अक्षय पाटीलच्या विरोधात म्हणजेच आयकॉनच्या विरोधात चॅलेंजर्सने चॅलेंज एक्सेप्ट करत असताना 3 चौकार 1 षटकार असा स्फोटक खेळ सादर केला आणि त्याचमुळे ती पकड पहिल्या षटकावर चॅलेंजर चिर्ले संघाची मजबूत राहिली. फुलटॉस. हे तर निमंत्रण होतं. ते निमंत्रण दोन्ही हाताने स्वीकारलं. चेंडूला दिली दशा आणि गोलंदाजाची झाली दूरदशा. सिक्सर. लोअर फुलटॉस होता आणि त्याच्या टप्प्यामध्ये आला आणि फॉलिंग स्वीपचा फटका चांगला खेळला. स्वतःला बॅलन्स केला आणि फटका देखील ऍक्शन रिप्ले पाहू शकताय. कल्पेश ठाकूर बामणडुंगरीचा एक विस्फोट गोलंदाज देखील आहे पण त्याच्या विरुद्ध एक मोठा फटका देखील इथे पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडू निर्धाव आला पण दुसऱ्या बॉलवर पलटवार देखील केलाय.
तो प्रयास कोळीनं वहाळचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सध्या चांगली बॅटिंग देखील करताना पाहायला मिळतोय. यावेळेचा हा बॉल पाठीमागे ठेवलाय, लाऊडला अपील करत असताना आपला प्रसाद घरत पाहायला मिळतोय. चेंडू पडला नक्की कुठे, पिचिंग झाला कुठे, आणि आता चर्चा दोन पंच एकमेकांशी करताना देखील पाहायला मिळतील. बऱ्याचशा गोष्टी अगदी काही काही क्षणामध्ये सर होत असतात, काही सेकंदामध्ये होत असतात. हे ते क्रिकेट आहे आणि आता योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत देखील येईल. नक्की मागील चेंडूवर घडलंय काय, चेंडू पडलाय कुठं, त्यानंतर बॅटला ब्रश झाला की काय, ह्या सर्व गोष्टी ची चर्चा करत असताना पंच आमच्या सांगतात. आणि यावेळी खेळाडूची बॅटला ब्रश बॉल झाला आणि त्यानंतर यष्टिक्षक प्रसाद पाटीलला आणखीन एक झेल टिपलाय. दुसरा खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. दुसरा आदरा लागलाय तो चॅलेंजर चिर्ले संघाला प्रयास कोळी. बॅक टू नवीन फलंदाज पोहोचतायत प्रशांत पाटील. खरं तर 2 फलंदाज बाद झाले आणि आता प्रशांत पाटीलची जबाबदारी आहे, जे चिखले गावचे खेळाडू आहेत, जे 7,500 पॉइंट्सला जर खरेदी केलेले आहेत, तर मग त्यांच्यामध्ये तसा खेळ आहे. मधल्या फळीतील स्फोटक फलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे आणि ती ओळख त्यांना टिकून ठेवावी लागेल. सार्थक गरची साथ द्यावी लागेल. कल्पेश ठाकूर विकेट मिळवत आहेत या षटकामध्ये. पहिल्याच बॉलवर उलटा स्ट्रोक खेळण्याचं धाडस करत राहायचं. जिंकलं तर आनंद, नाही जिंकलं तर अनुभव, आणि तेच धाडस पाहायला मिळालं पहिल्याच बॉलवर प्रशांत पाटीलचं चौकार. चौकार पाहायला मिळाला प्रशांत पाटीलच्या बॅटवरून. चिखले गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. विकेट गेल्यानंतर चौकार देखील येत आहेत, थांबत नाहीत खेळाडू ग्रामीणची देखील. यावेळचा बॉल सॉफ्ट रनने खेळण्याचा प्रयत्न, हा अगदी खोलामध्ये चेंडू टाकला होता, जिथे क्षेत्ररक्षक पोहोचला पाहायला मिळतात. जीत खो तिथपर्यंत पोहोचली होती. बामणडुगरीचा आणखीन एक खेळाडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल. मनी सर आणखीन एक माहिती देईन की बामणडुगरी असं एक गाव आहे रायगड जिल्ह्यामध्ये, सलग 5 वर्ष एकच नंबरला राहिला खेळाडू, आणि अगदी 15च्या 15 खेळाडू तुम्हाला सर्व प्रीमियर लीग मध्ये खेळताना पाहायला मिळतात. आणि बामणडुगरीचा खेळाडू सध्या गोलंदाजी करतोय. लॉंग ऑनला तुम्ही जीत खोत बामणडुगरीचा आणखीन एक खेळाडू पाहायला मिळतोय. खाण आहे क्रिकेटपटूंची. फुलटॉस होता, पुन्हा एकदा स्वीप केलंय. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण अमोल पाटील यांचं पाहायला मिळालंय. बघा, संघामध्ये सहभागी व्हायचं नसतं तर आपलं सर्वोत्तम काम करायचं असतं. क्षेत्ररक्षण म्हणून अमोलने आपलं काम केलं. आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या. एक धावेचं महत्व तुम्हाला ठाऊक असायला पाहिजे. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या पोहोचते 33 धावा. चॅलेंजर्स चिर्ले. बलगडा मालक म्हणून ती ख्याती दीपक शेठ पाटील यांची आहे. महबूब आणि सरपंच म्हणजेच आणि मेहरबान, म्हणजे या सर्व नंदींनी कित्येक बैलगाडा शर्यती जिंकलेल्या आहेत आणि म्हणूनच छकड्यांवर तितकं प्रेम, बैलगाडा शर्यतीवर तितकंच प्रेम आदरणीय दीपक शेठ पाटील यांचं राहिलेलं आहे. आणि म्हणून क्रिकेट या क्षेत्रासोबतच हे क्षेत्र सुद्धा गाजवलंय आदरणीय दीपक शेठ पाटील यांनी. बऱ्याचशा या गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि नुकताच मी देखील हा उल्लेख केला की एक स्पर्धा सम्राट, मुंबई भूषण, जुन्नर भूषण, सर्वाधिक मी म्हणेन की कदाचित चंदू सर येणार नव्हते, पण हे प्रेम आहे दीपक शेठ पाटील यांच्यावर. गोवा राज्यातून काल आले, थेट आज राधे मैदानात शिरल्यावर. चंदू सर, तुमचं देखील स्वागत आहे. 2 षटकामध्ये पाहायला गेला तर 33 धावा आल्यात. विकेट 2च पाहायला मिळाल्यात, पण धावा देखील चांगल्या आहेत. 33 हा आकडा देखील चांगला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचा चांगला खरं तर वापर केला तो म्हणजे चॅलेंजर चिर्ली संघानं, आणि आता मैदानाच्या आतमध्ये धावा लागल्या गेल्यात ते 33 धावा. स्टार्ट आहे. स्टार्ट तर असावी तर अशी, आणि चॅलेंजर चिर्ले या संघाची स्टार्ट चांगली राहिलेली आहे. जवळपास 17च्या गतीनं तो स्कोर चालू आहे.
पण पाहूया पुढच्या 4 षटकांमध्ये नियंत्रण गोलंदाज ठेवतील का. सेकंड ओव्हरसाठी कल्पेश ठाकूर यांना पाहिलं, ज्यांनी खर्च केलं 14 धावा. पहिल्या ओव्हरसाठी अक्षय पटेल त्यांनी खर्च केला 19 धावा आणि आता जीत खोत हे तिसऱ्या षटकासाठी पोहोचलेले आहेत. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. 30 सर्कलच्या आतमध्ये फाईन लेग आहे, थर्ड मॅन आहे. कव्हर्सला क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतोय, मिड ऑफ आहे. बाकी सर्व क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर. स्ट्रायकर सेंडला सार्थक. वेगवान महाप्रचंड वेगानं हा चेंडू हाताळला होता, ब्लॉक हॉलला ठेवला होता. बॅट्सविंग तर पाहायला मिळाली, पण त्या ठिकाणी विकेट किपरची चांगली भूमिका आहे. तो हा डॉट बॉल नाहीच आहे. कॉट बिहाइंडसाठी आणि एलबीडब्ल्यूसाठी नाहीच आहे थर्ड अंपायर. ती तर आपण सूचना पहिल्या दिवशीच दिलेली आहे. त्याचमुळे तुम्ही कितीही मागणी करा, पंच तुमची मागणी काय स्वीकारणार नाहीयेत. पण सुरुवात जीत कोची या षटकाची डॉटने. सुरुवात चांगली केली. आणखीन एक बामणडुंगरीचा गोलंदाज जीत खोत मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय आणि पहिला चेंडू निर्धाव देखील टाकलाय. यावेळचा बॉल फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा खोळामध्ये टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. तो जीत खोतचा अनेक नामांकित स्पर्धा बामणडुंगरी म्हणल्यानंतर केंद्रीय मंत्री चषक असो, रतनबुवाची स्पर्धा असो, तथा रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील अव्वल दर्जाची कामगिरी या खेळाडूने केलंय. त्यामुळे चांगलासा अनुभव जीत खोतकडे देखील आहे. 100% आणि म्हणूनच तो गोलंदाज सुद्धा या कामगिरीचा आढावा त्यांच्या गोलंदाजीने देतोय सुद्धा. समोर एक सेट बॅटर आहे, लगातार 3 चौकार सार्थक गरजच्या बॅटमधून संघाला मिळाले होते, पण बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स जीत खोतचे. पण यावेळी फोर्स केलाय, लॉंग ऑन क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय, बॉल खाली येतोय, झील टिपतोय आणि जीतच्या खात्यात विकेट जातोय. खेळ संपतोय. सार्थक गरजचा विकेट डाऊन. दोन चेंडू निर्धावाडी, कदाचित त्या दबावामुळे ही विकेट आले की काय मैदानाच्या आतमध्ये. आपण असं म्हणूयात की पहिल्या षटकामध्ये तिसऱ्या बॉलवर विकेट आली ती योगेश पेनकरची. त्यानंतर कल्पेश ठाकूरच्या दुसऱ्या षटकामध्ये तिसऱ्या बॉलवर विकेट मिळवली ती प्रयास कोळीची. त्यानंतर जीत खोतचं तिसरे षटक, त्यावरही तिसऱ्या बॉलवर महत्वाची विकेट कॅप्टन संघाचा लीडर सार्थक गरजची विकेट देखील पाहायला मिळते. आता धावा थांबवण्याचं काम केलंय. 12 चेंडूमध्ये 33 आल्यात, पण मग यावेळी या षटकामध्ये सुरुवातीच्या 3 चेंडूवर दबाव टाकण्याचा प्रयत्न देखील केलाय. जीत खोत तुम्हाला पाहायला मिळतोय आणि मैदानाच्या आतमध्ये जीवित मात्रे वशिणीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळतोय. नुकताच मुकुंद गावंड ची यांची जी स्पर्धा पाहायला मिळाली होती समर्थ चषक, आणि त्या स्पर्धेमध्ये 4 व्हीलरचा मानकरी ठरणारा खेळाडू जीवित मात्रे ग्रामीणचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. उरण पूर्व विभागातील जीवित मात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हा बॉल शरीक्षा थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न जीतने केला होता, त्याला छेडखाडी करण्याचा प्रयत्न केला नाहीये. डॉट इथून आणखीन एक स्क्वेअर चेंडू येताना पाहायला मिळतोय. अव्वल स्वरूपात धाव देखील जोडली गेली. याचा अर्थ आता खेळाडूंच्या रन्स किंवा खेळाडूंच्या विकेट मोजण्याऐवजी खेळाडूंच्या कार्स आणि खेळाडूंची बाईक्स किती आहेत ते मोजणं आता चाहत्यांसाठी सोपं जाते. 4 व्हीलर जिंकलेला खेळाडू जीवित म्हात्रे. संपर्क झाला, थिक एज, विकेट किपर पुन्हा एकदा फ्रेम मध्ये आला आणि कॉट बिहाइंडच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज बाद झाला. खेळ संपलाय जीवित म्हात्रेचा 0वर. सर्वाधिक जर कॅचेस कोणी घेतले असतील तर कॅप्टन प्रसाद घरत, जो यष्टिरक्षक आहे, जावळ्याचा खेळाडू आहे. प्रसाद घरत म्हणजे रन मशीन. प्रसाद जर लागला ना तर 100 धावा देखील एकटा बनवू शकतोय. यंदाच्या सीझन मध्ये 2 बाईक या सीझन मध्ये जिंकल्यात. स्वतःच्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये प्रसादच्या नावावर 5 बाईक देखील आहेत. रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील चांगली कामगिरी प्रसादने केलंय आणि ओपन मध्ये देखील जाऊन त्यानं चांगल्या अशा बाईक देखील जिंकल्यात. असा जावळ्याचा प्रसाद तुम्हाला यष्टिरक्षक पाहायला मिळतोय. पण मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेला तर प्रतीक मोकळ, साई गावला बिलॉंग करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अनिकेत मोकल आणि त्यासोबत प्रतीक मोकलची देखील तेवढी चर्चा आहे आणि प्रतीक मोकल देखील मैदानाच्या आतमध्ये आता 6व्या क्रमांकावर मिडल ऑर्डर येताना पाहायला मिळतोय. पण जीत खोतचं पण कौतुक करूयात. फक्त अव्वंदरचे 1 धाव दिले, त्यामध्ये महत्वाच्या 2 विकेट त्यांनी देखील मिळवल्यात.
आणखीन एक फलंदाज आदळणार आहे. जर तुम्ही तिन्ही स्टम्प्स रोखून खेळाल, बॅटचा फेस क्लोज केला आणि त्याचमुळे बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये, LBW ची अपील झाली, ती अपील एक्सेप्ट केली जय पवार सरांनी आणि लगातार धक्क्यांवर धक्के बसतायत. चॅलेंजर चिरलेला शून्यावर. प्रतीक मोकलचा खेळ सुद्धा संपला. लगातार दुसरा विकेट. ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावर पाहायला मिळणार आहे. अगदी या क्रिकेटच्या मैदानामध्ये पाहायला गेलं तर पहिले षटक जगत सरकारने मिडन षटक टाकलं. त्यानंतर आतिश ठाकूर कालचं एक मिडन षटक पाहायला मिळालं. आकाश पाटील देखील एक मिडन षटक टाकलंय. पण आपण आता सध्या जीत कोचचा देखील चर्चा करूयात. एक अवंताची धाव जरूर आली, पण ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावर विकेट हॅट्रिक देखील पाहायला मिळणार आहे का जीत कोचच्या माध्यमातून. या षटकामध्ये शेवटचा बॉल आहे. अवघी एकच धाव दिली जीतनं. मैदानाच्या आतमध्ये चिराग आलाय. चिराग आलाय आणि जणू काही या बॉलवर रागच काढलाय की काय. समोरच्या दिशेनं एका टप्प्यानं काळ्या पडद्यावर काळ्या स्क्रीनवर चेंडू आदळलाय. मिळतील धाबा 4. शेवटच्या बॉलवर आलाय हा दर्जेदार चौकार. चला, टॉससाठी दोन्ही कॅप्टन रेडी राहायचं आहे. मीर मयूर स्पोर्ट्स कुंडेवाळ आणि निशांत 11 दादरपाडा विरुद्ध फ्रीवा आणि निशांत 11 दादरपाडा हे दोन्ही संघ टॉससाठी रेडी राहायचं. आपण रेस किट कलेक्ट करा. जर कलेक्ट केले नसेल तर पण इनिंग ब्रेकमध्ये टॉस झालाच पाहिजे. मीर मयूर स्पोर्ट्स कुंडेवाळ आणि निशांत 11 दादरपाडा या दोन्ही कॅप्टन्सनी टॉससाठी रेडी राहा. लीगची देखील आपण चर्चा सर मनीष सर करत होतो. त्यासोबत बामणडुंगरी संघाची देखील आपण चर्चा केली. पण आज कॉमेंट्री बॉक्समध्ये चंदू सरांचा देखील आवाज ऐकायला मिळेल. रायगड जिल्ह्यामध्ये आलात ना सर तर चॅलेंजर पारगाव या संघाची देखील तेवढीच मोठी दहशत होती. कित्येक काळ त्याने देखील गाजवलाय. नरेश गायकवाड असतील, सोन्या गायकवाड असतील, आकाश तारेकर, सुमित डोंगरे यांनी देखील काळ गाजवला. त्यानंतर मोरबी संघानं काळ गाजवला, RCC पेटनं गाजवलाय. पण सध्या जिवदा आणि बामणडुंगरी संघाची चर्चा देखील तेवढीच चांगली पाहायला मिळते. आपण ज्या सर्व ग्रामीण संघांचा आढावा दिला ते खरंच खूप चांगलं क्रिकेट खेळताना पाहायला मिळालेले आहेत. आपण जर ठाणे, रायगड आणि पालघरचा विचार केला तर तिकडे ग्रामीण क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळलं जातं. पण आपण जर रायगड या परिसरात आलो तर जवळपास मी म्हणेन की 200-300 ग्रामीण संघ असतील जे रेग्युलरली क्रिकेटच्या स्पर्धा खेळतात. ते एक बाब अभिमानाची आहे रायगड क्रिकेट्स. आणि त्याचमुळे ग्रामीण क्रिकेट खेळता खेळता प्रत्येक जण आपलं व्यावसायिक क्रिकेट खेळण्याचं स्वप्न पूर्ण करतोय. त्याचमुळे ग्रामीण क्रिकेटला महत्त्व दिलंच पाहिजे. याच गोष्टीचा उल्लेख आयोजकांनी देखील केला की ही जी फोर व्हीलर कार आहे ती फक्त ग्रामीण खेळाडूंना दिली जाणार आहे. पण तिसऱ्या षटकाची देखील आपण चर्चा करूया जिथे पूर्णपणे चॅलेंजर चिरले संघाला डॅमेज केलं, डॉमिनेट केलंय. फार कमी धावांचं षटक पाहायला मिळालं, अवघ्या 3च धावा. यावेळचा हा बॉल बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, पॉइंट मधून डीप कडे चेंडू निघून गेला. क्षेत्ररक्षक पाहायला मिळालेत. या चेंडूवर फक्त सिंगल रन्स येताना पाहायला मिळते. एवढ्या दूर चेंडू गेला, प्रशांतनं तयारी दाखवली होती दुसऱ्या धावेची, पण फक्त एका धावेवर समाधान मांडलंय. कारण धावपटा धाबा आता वाढल्या जातील त्या अवघ्या 39 धाबा. उर्वरित आणखीन जर विचार केला तर 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 3 षटकामध्ये देखील आपण म्हणायला गेलं तर 25, 30, 35 याहीपेक्षा जास्त धावा होऊ शकतात. त्यासाठी आता ही पार्टनरशिपची चांगली गरज बनावी लागणार आहे चिराग भोईर आणि त्यासोबत प्रशांत पाटीलला. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय योग्य होता, कारण वाऱ्याची साथ मिळणार आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला. आपण संध्याकाळी हे वेळापत्रक सुरू करतोय, त्याचमुळे निर्णय योग्य होता. पहिल्या 2 षटकात 33 धावा होत्या. सुरुवात सुद्धा चांगली झाली होती चॅलेंजर चिरलेची. पण त्यानंतर गोलंदाजांनी केलेलं पुनरागमन. पण त्यानंतर या 4थ्या षटकामध्ये पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीचा उच्च स्तर पाहायला मिळाला चिराग भोईरचा. बॅकवर्ड स्क्वेअरला क्लिअर सिक्सर. दोन चेंडूवर 10 धावा जमा केल्या चिराग भोईरनं. आवरे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आणि त्याच्या बॅटमधून मोठी फटके.
यावेळचा बॉल आणखीन एक फटका सजवलाय, सरळ चेंडू निघून गेलाय, लॉंग लेग क्षेत्र क्लिअर केलं जाते, मिळतील धावा 4. आणखीन एक चिरागच्या बॅट मधून हा दर्जेदार चौकार. दादांना इतकी सूट द्याल तर मग धावांची तूट ते भरून काढतील. बघा तिसरं षटक हे फक्त आणि फक्त 5 धावांचं होतं. पहिलं षटक 13चं, पहिलं षटक होतं 19चं, दुसरं षटक 14चं आणि तिसरं षटक 5चं. तर पुनरागमन जर केलं होतं मल्हार आणि गोल्डी एमडी खारकर प्रतिष्ठान उल्वेद नोड या संघाने, ते कमबॅक टिकवणं गरजेचं होतं. पण चिराग भोईर सातत्याने जबाबदारीचा खेळ देतात आणि आता मला असं वाटते नशिबाची साथ सुद्धा त्यांना मिळते. बाईचा हा येतोय लॉंग स्टॉप क्लिअर करणारा चौकार. चिरागला सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकताय. चिराग फक्त गोलंदाजीसाठी ओळखला जातोय, पण विश्वास दाखवल्या चॅलेंजर्स चिर्ले संघानं 10,000 पॉईंटची बोली लावली आहे खेळाडूवर. आणि उरण प्रविभागातील हा चिराग भुईर आज आवरेगे गावाचं नाव देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मोठं करतोय. पुण्यामध्ये बॉल टाकला होता, चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला समोरच्या दिशेनं, लॉंग ऑफ मध्ये चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण. अमोल पाटील दुसऱ्यांदा क्षेत्ररक्षण चांगलं करताना पाहायला मिळालंय. चांगलं करता चेस केलं, या चेंडूवर मिळायला गेली धाव 1. धावपड धाबा लागले गेले ते 54 धावा. क्षेत्ररक्षण अमोलने ती जबाबदारी उचलतोय. बघा ज्या ठिकाणी तो उभा आहे त्या आजूबाजूचं जे 30 मीटरचं क्षेत्र आहे तो सांभाळतोय आपल्या क्षेत्ररक्षणाने. चपळता आहे, वेग भन्नाट आहे आणि ते बॉलवर पोहोचून बॉलला अंदाज बांधून अडवण्याचं काम करतात. आणि आतापर्यंत त्यांच्यामुळे मला असं वाटते जवळपास 7 ते 8 धावा वाचवल्या गेलेल्या आहेत. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ या षटकातला संपलाय. धावसंख्या आपण पाहिलं तर 54 झालेली आहे. 4थ्या षटकाच्या शेवटच्या टप्प्यावर आपण आहोत. यानंतर आणखीन 2 षटकं बाकी आहेत आणि ज्या वेगानं चॅलेंजर चिर्ले हा संघ खेळतोय असं वाटतंय की 80च्या पलीकडे जाऊ शकतोय. पण पाहूया आता ऋषी भोईर यांचं षटक आतापर्यंत 12च राहिलेलं आहे. पुढचा बॉल प्रशांतसाठी, बॉल अवेत रेंजमध्ये होता पण आता फॉलो थ्रू मध्ये स्वतः ऋषी येत आहेत. कॅच ड्रॉप बॅकअप आहे पण पाहूया एक धाव तर वाचवू शकत नाही. एक धाव पूर्ण केली जाते. षटक संपतंय 4थं. 4 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या चॅलेंजर चिर्ले या संघाची 55 धावा, 5 फलंदाज बाद. चला एवढी टीम मीटिंग नकोय. जवळजवळ 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 55 वर 5. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये यस टेप बॉलचे षटक देखील पाहायला मिळणार आहे. उरण पनवेल प्रीमियर लीग मध्ये आणखी एक वेगळी संकल्पना. दीपक शेठ पाटील, संतोष शेठ पाटील आणि सुनील शेठ मडवी यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या संकल्पना नेहमी पाहायला मिळत असतात. क्रिकेटसाठी जे काही देता येईल ते 100% द्यायचं आहे. उरण तालुक्याने पहिल्यांदाच मी म्हणालो की 9 दिवसाची ही दिवस रात्रीची स्पर्धा पहिल्यांदाच पाहायला मिळते आणि ते नाव आहे राधे एंटरप्राइजेस चिर्ले. 32 संघांचा समावेश आहे. टेप बॉल 3रं, 4थं, 5वं या 3 षटकांपैकी एक षटक तुम्ही टेप बॉलसाठी यूज करू शकता. आणि आता हे 5वं षटक जे आहे जीत खोत, ज्याचं या अगोदर षटक जे होतं ते फक्त 5 धावांचं होतं. 3 विकेट त्यांनी मिळवल्या होत्या. तो रेग्युलर टेनिस बॉल होता. पण आता ते टेप बॉलवर आपली प्रतिभा दाखवण्यासाठी सज्ज झालेले आहेत. म्हणजे बघा ना एका गोलंदाजाकडे किती वेगवेगळे गुण असले पाहिजे आणि त्याचीच आता प्रचिती मैदानाच्या आतमध्ये जीत देतील का पाहूया. स्ट्रायकर साईडला फलंदाज जे आहेत प्रशांत पाटील जे खेळत आहेत 5 चेंडू घेत 10 धावांवर. चिराग भोईरने सुद्धा आतापर्यंत कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे ते म्हणजेच 15 धावांचा. चला टॉससाठी लगेच यायचंय. मीर मयूर स्पोर्ट्स कुंटेवाळ आणि निशांत 11 दादरपाडा विरुद्ध क्रिवा आणि निशांत 11 दादरपाडा. म्हणजे दादरपाडाचे 2 संघ एकमेकांसोबत पुढच्या सामन्यात खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील. मजा येईल या त्या लढतीमध्ये. दादरपाडाचे 2 संघ मालक आणि एकमेकांसमोर ते खेळतील. 6 षटकांचा क्रिकेट पुढचं सुद्धा असणार आहे. टॉससाठी दोन्ही कॅप्टन्स यायचंय. जीत खोत टेप बॉल हातात घेऊन आपल्या बॉलिंग मार्कवर स्टार्ट घेतोय. सुरुवात या षटकाची करतोय. ओव्हर द विकेट
आपट बार होता, पण तो बाउन्सर नियंत्रणात नव्हता. सुरुवात या षटकाची व्हाईट बॉलने उंचीची दखल घेत असताना एक धाव वाढते, धावसंख्या 56 लगेचच चॅलेंज केलेलं आहे. प्रत्येक संघाला 2 रिव्ह्यू आहे. एका इनिंगमध्ये 2 रिव्ह्यू आहे. त्याचमुळे आता तो पहिला DRS वापरलेला आहे फिल्डिंग टीमने. पंचांचं ओरिजिनल डिसिजन आहे व्हाईट बॉल उंचीची दखल घेत असताना. म्हणूनच खूप काय मिळतंय खेळाडूंना आणि हा व्हाईट बॉल आहे. तर पहिला रिव्ह्यू जो आहे तो गमावलेला आहे फिल्डिंग टीमने, कारण खूप जास्त उंच हा बॉल होता आणि त्याचमुळे त्या गोष्टीची दखल पंचांनी घेतली. पुढ्यात ठेवलेला बॉल, पण ते बॉल वाटतं तितकं सोपं नाही जज करणं, कारण तो अचानकपणे स्विंग होतो, टप्पा पण टर्न होतो आणि त्याचमुळे स्विंग आणि टर्नच्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकलाय. बॉलची ग्रीप तुम्ही कशी पकडताय, त्यानंतर तुमचा टप्पा कुठे आहे, आतमध्ये चेंडू वळवताय की नाही, हे देखील सर्व गोष्टी तुम्ही अभ्यास करणं फार गरजेचं आहे. जीत त्यासाठी ओळखला जातो. यावेळचा बॉल आतमध्ये वळवण्याचा प्रयत्न, अगदी पाठीमागच्या दिशेने चेंडू पाहायला मिळाला. बॅकवर्ड डिझाईन क्षेत्ररक्षक अगोदर ठेवण्यात आलाय. काल देखील कालच्या रात्रीमध्ये हे चित्रपट पाहायला मिळालं. जशी टेप बॉलचं षटक आलं, 2 क्षेत्ररक्षक पाठीमागे लावण्यात येत असतात आणि हा देखील अभ्यास प्रसाद घरतने कदाचित केलाय. अनुकूलन झालं पाहिजे. लगेचच या ठिकाणी विशाल जितेकर यांचं आगमन झालेलं आहे. नेक्स्ट मॅचमध्ये ते तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. म्हणजे आज खूप लोकप्रिय खेळाडू तुम्हाला या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळतील. मला असं वाटतं प्रसन्न पाटील सुद्धा आहेत, ते सुद्धा तुम्हाला आज खेळताना पाहायला मिळणार आहेत. म्हणजेच आज प्रेक्षकांचं 100% मनोरंजन होईल, यात कुठलंच दुमत नाहीये. हा सामना तो तसाच घडेल अशी अपेक्षा आहे. आतापर्यंत फलंदाजांचा दबदबा या पहिल्या डावावर राहिलेला आहे, कारण स्कोअर झालाय. चॅलेंजर चिर्ली या संघाचा 57 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातो. लेफ्ट हँडेड बॅटर चिराग भोईर स्ट्रायकर सेंडला आहे. पंचांच्या उजवीकडून जीत खोत करतोय तयारी. ड्राईव्ह केलंय, बॉल पोचतोय लॉंग ऑनला. अचूक कलेक्शन आणि अचूक एंडला थ्रो. एकच धाव मिळेल. धावसंख्या आहे 58. 58 धावा होताना पाहायला मिळतात. मागील षटकामध्ये 17 आल्या होत्या आणि आता या षटकामध्ये पुन्हा एकदा जीत खोताला जणू काय तिसऱ्या षटकाची पुनरावृत्ती देखील पाहायला मिळते. अवघ्या 5 धावा दिल्या होत्या, 3 विकेट त्याने मिळवल्या होत्या आणि या षटकामध्ये देखील टेप बॉलच्या अजूनही मोठा फटका येताना पाहायला मिळत नाहीये. जीतचे चांगले षटक पाहायला मिळते, पण समोर प्रशांत पाटील आहे. अकू टप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन स्लाइस केलंय. स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळाला. एका टप्प्यानं मोन्याच्या मस्तकावर दस्तक देत चेंडू निघून गेलाय. सीमा रेषा पार आलाय. आणखीन एक UPPL चौकार. विड्थ मिळाली होती आणि त्या विडचा फायदा उचलताना बॉलला खेळले कव्हर स्लॅब आणि म्हणूनच स्ट्रोक सिलेक्शन योग्य राहिलेलं आहे. 4 धावा मिळालेल्या आहेत. फुल लेन बॉल, पण लेग स्टम्प सोडून जाणारा हा बॉल आणि त्याचमुळे संधी गमावलेले फलंदाजाने प्रयत्न केले होते, पण ते कनेक्शन नाही बनवू शकले. विशाल जितेकर तुम्हाला पाहायला मिळतात, जे पुढच्या सामन्यात आपण खेळताना पाहणार आहात. म्हणजेच त्यांचं देखील काम जे टेनिस बॉल क्रिकेट असेल किंवा रबर बॉल क्रिकेट असेल खूप चांगलं राहिलंय. मेंटॉर मॅनेजर ही भूमिका सुद्धा तुम्हाला त्यांची पाहायला मिळाल्या. दरम्यान ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल येतो. आणखीन एक डॉट बॉल जीतने या टेप बॉलला व्यवस्थित ऍडजस्ट केलेलं आहे. शेवटचा बॉल या षटकातला बाकी आहे. मागचं षटक जसं जीतचं इकॉनॉमिकल राहिलं होतं, तसंच हे षटक सुद्धा इकॉनॉमिकल राहते की काय. डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न हलक्या त्याने खेळून काढला. क्षेत्ररक्षक तिथे त्यांना पाहायला मिळतात. सोयल शेख आलेत आणि चेंडूची पकड देखील चांगली पाहायला मिळाली. अगदी डोळ्याच्या समोरूनच आपण म्हणूयात की 2 धावा इथं पळून काढल्यात आणि शेवटच्या बॉलवर या 2 धावा येताना पाहायला मिळतात. 5 षटकांचे ते खेळ समाप्त झालाय. चॅलेंजर चिर्ली संघानं पहिल्यांदा नाणेफेकीचा कॉल जिंकून धावा बनवल्या. त्या 5 षटकांमध्ये 65 धावा, 65 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट. पासष्ट धावा दापडला लागल्या गेल्या. सध्या आपण संगीत ऐकताय राधेंद्र पायचे, दीपक शेठ पाटील, महबूब बैल, मेहरबान बैल, त्यासोबत सरपंच बैल, रॉबिन बैल या बैलाचे मालक आणि सातत्याने हे नाव अगदी लोकप्रिय पाहायला मिळत असतं.
काम ऐसा करो की काम से नाम बन जाए और नाम सुनते ही काम बन जाए. आणि ते नाव आहे दीपक शेठ पाटील. अगदी कित्येक वर्ष बैलगाडा क्षेत्र असो, क्रिकेट क्षेत्र असो, दहीहंडी क्षेत्र असो, अनेक क्षेत्रामध्ये हे नाव तुम्हाला ऐकायला मिळत असतं. हे लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे. या नावाभोवती अनेक सारे तरुण तुम्हाला पाहायला मिळत असतात. सातत्यानं अनेक तरुणांना योग्य ते मार्गदर्शन ते देत असतात आणि सातत्यानं व्यवसाय क्षेत्रामध्ये देखील हे मोठं नाव आहे. राधे एंटरप्राइजेस चिरले. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 65 धाबा झाल्यात. जीत खोटनं देखील चांगलं षटक टाकलंय. अवघ्या 10 धाबांचं 12 चेंडू त्यांना हाताळलेत आणि अवघ्या 15 धाबा, त्यामध्ये 3 महत्वाच्या विकेट. पण आता शेवटचे षटक अमोल पाटीलला आपण क्षेत्ररक्षणामध्ये चांगलं पलटणं पाहायला मिळालंय. आता अमोल पाटील चांगली गोलंदाजी करणार का, हा देखील प्रश्नचिन्ह मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. दिवस चांगला राहिला आतापर्यंत अमोल पाटीलचा क्षेत्ररक्षकाच्या बाबतीत. पण आता पाहूया गोलंदाज या भूमिकेमध्ये ते कशा पद्धतीने खेळतायत. कारण शेवटच्या षटकासाठी त्यांना जर राखून ठेवलेलं आहे तर मग त्यांच्याकडे नक्कीच काहीतरी आहे. जर आपण बॅटिंग युनिटचा विचार केला मल्हार आणि गोल्डी एमडी खारकर प्रतिष्ठान उल्वे नोडचा, तर एक स्ट्रॉंग बॅटिंग युनिट आहे आणि त्यासमोर चॅलेंजर्सला सुद्धा ठाऊक आहे की त्यांना जास्तीत जास्त धावा बनवायच्या आहेत. पण आता बघा अमोल पुन्हा एकदा आला आणि अमोल भाव खाऊन गेला. पहिल्याच बॉलवर तो विकेट मिळवतोय. कॉट अँड बोल्ड बाय अमोल. खेळ संपतोय. चिराग भोईरचा विकेट. पाटीलच्या खात्यामध्ये आता 8 पॉईंट देखील जाताना पाहायला मिळतात. कॉटन विन खरं तर विकेटसाठी 6 गुण आणि त्याचसोबत पाहायला गेलं तर विकेटसाठी 5 गुण, डॉट बॉलसाठी 1 गुण आणि त्यासोबत एक स्वतः कॅच देखील टिपलाय. त्यामुळं 8 धाबा अमोलच्या नावावर लागताना पाहायला मिळतात. पहिल्याच बॉलवर महत्वाची विकेट देखील मिळवलाय. अमोल पाटीलचा आता दिवस देखील चांगला आहे आणि अमोलनं चांगली गोलंदाजी देखील सुरुवात केली. पहिल्याच बॉलवर महत्वाची विकेट देखील मिळवलंय आणि आता मैदानाच्या आतमध्ये नवीन खेळाडू त्यांना पाहायला मिळेल. लोकेश भगत करंजाडी या परिसरातील खेळाडू मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळतोय. विपुलजी बदल होत असतो, तो बदल घडून आणावा लागतो. 2 षटकानंतर 33 धावा होत्या आणि आता आपण 5व्या षटकानंतर 6व्या षटकाच्या पहिल्या बॉलवर आलेलो आहोत आणि स्कोर आहे 65 धावा. त्याचमुळे ते चॅलेंज एक्सेप्ट केले. चॅलेंजर चिरलेच खरं तर मल्हार आणि गल्डी एमडी खारकर प्रतिष्ठान उल्वे नोडच्या गोलंदाजांनी आणि त्यातल्या त्या क्षेत्ररक्षकांनी. आणि त्याचमुळे आता पाहूया पुढच्या 5 बॉलवर कुठपर्यंत मजल जाते. कारण एक टार्गेट सेट करायचं आहे चॅलेंजर्स चिरलेला. जर तुम्ही नाणेफेक जिंकून फलंदाजी निवडले तर त्यासाठी सक्षम भूमिका तुमच्या फलंदाजांनी घेतली पाहिजे. आयकॉन तितका चांगला नाही खेळला, पण ओव्हरऑल जर खेळ पाहिला फलंदाजांचा तर तो चांगला राहिलेला आहे आतापर्यंत. आणि त्यानंतर सुद्धा शेवटच्या टप्प्यावर कार्य करण्याची भूमिका फलंदाजाची. स्क्वेअर क्लिअर, सिक्सर. सबकी बारी, कभी तुम्हारी कभी हमारी. मागील चेंडूवर विकेट आले, पण या बॉलवर पहिल्याच बॉलवर लोकेश भगतने ठोकलाय षटकार. स्विंग करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. आता उंची जास्त गाठलंय. झेल खाली जीत होते त्यांना पाहायला मिळतात. बामणडुंगरीचा खेळाडू अगदी झेलपर्यंत पोहोचला. आणखीन एक विकेट मिळवत असताना अमोल पाटीलच्या नावावर आणखीन एक खेळाडू मैदानाच्या बाहेर. पूल करून खेळायचा पण संपर्क झाला, पण एलिव्हेशन जास्त मिळालं, अंतर नाही घातलं आणि म्हणूनच सोपा झेल होता तो. जीतसाठी त्यांनी कुठली चूक नाही केली आणि आपली गोलंदाजी जितकी चांगली आहे तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आहे तीच भूमिका त्यांनी घेतली. आणि या शेवटच्या षटकामध्ये अमोल पाटील 2 विकेट्स मिळवले आहेत. 1 षटकार त्यांनी खर्च केलाय. शेवटचा चेंडू पडण्या अगोदर जर संघाचे संघनायक आले नाहीत तर पुढील सामना 5 षटकांचा खेळला जाईल. महत्वाची सूचना प्रसन्न पाटील आणि त्यासोबत रोशन पाटील बाळा यासाठी महत्वाची सूचना आहे. शेवटचा बॉल पडण्या अगोदर दोन्ही संघाचे संघनायक जर आले नाहीत तर पुढील सामना 5 षटकांचा खेळला जाईल. O2 होम बॉक्स.
लेफ्ट शॉट खेळायचा प्रयत्न, लेग स्टम्प सोडून जाणारा बॉल, आणखीन एक एक्स्ट्रा रन मिळते, एक धाव वाढते आणि धावसंख्या पोहोचते 72व्या आकड्यावर. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 80च्या पलीकडे की 80च्या अलीकडे, या प्रश्नाचं उत्तर आपण पुढच्या 3 बॉलवर शोधणार आहोत. पण या षटकाचा आढावा घेतला तर अमोलने 7 धावा खर्च करताना 2 विकेट सुद्धा मिळवलेल्या आहेत. तर आतापर्यंत हे षटक चांगलं राहिले अमोलसाठी. पण यावेळेस बघा पुन्हा एकदा गतीशी ताळमेळ न साधता खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण चुकलं, 2 क्षेत्ररक्षक येऊनही झाली चूक, बॉसी मारेच्या पार, लॉंग ऑन क्लिअर, चौकार. इन्व्हाइट करूयात प्रसन्न पाटील, समोरचा संघनायक इथे उपस्थित आहे. क्रीबा निशांत 11 दापडा संघाचे संघनायक प्रसन्न पाटील, आपण त्वरित या. शेवटचा बॉल पडण्या अगोदर आपल्याला इथे रिपोर्टिंग करायची आहे. ही सूचना मी 3 रात्रीमध्ये देतोय. 76 धावा पाहायला मिळतात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणखीन एक फटका, नो लुक, सरळ चेंडूला पाठवून दिलाय. रेल्वे कॉलनीमध्ये थेट चेंडू गेला सीमा पार. प्रियांशु गरजच्या बॅट मधून आलेला आणखीन एक उत्तुंग लांबलचक षटकार. हे मोडीत काढण्यासाठी बनवले जात असतात. आतापर्यंत सर्वोच्च धावफलक होता प्रियांशी आणि प्रियांक 11 ओवळे या संघाचा 82 धावा, 6 फलंदाज बाद. चॅलेंजेस चिरले 82 धावा, 7 फलंदाज बाद. शेवटचा बॉल या पहिल्या डावातला आणि आता विक्रम प्रस्थापित झालाय. आतापर्यंतचा सर्वोच्च धावफलक जातोय. चॅलेंजर्स चिरले 83, 7 फलंदाज बाद. मागील महिन्यामध्ये एक स्पर्धा जासीच्या क्रीडांगणामध्ये रंगली होती, 6 ग्रामपंचायत प्रीमियर लीग, आणि तिथे पहिला 9वा या खेळाडून ठोकला होता. ते नाव आहे प्रियांशु रमाकांत घरत. रमाकांत घरत यांची सुपुत्र मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. नाव आहे प्रियांशु आणि त्याच्या बॅटमधून लांबलचक फटके देखील पाहायला मिळालेत. यावेळी बॉल पुढ्यामध्ये टाकला होता, थोडासा स्लोवर करण्याचा प्रयत्न, चेंडू आतमध्ये देखील वळवलाय. शेवटचा बॉल आलाय डॉट. धावसंख्या पोहोचली ती 83 वर. सर्वाधिक हाय स्कोर चॅलेंजर चिरली संघाच्या नावावर लागताना पाहायला मिळतोय. संघ जाऊन पोहोचलाय 83च्या घरात आणि आता 84चा पाठला करावा लागणार आहे मल्हार अँड गोल्डी MD खारकर प्रतिष्ठान उलवेण रोड या संघाला. चला आपण टॉस बॉक्स मध्ये चंदू सरांचा आवाज ऐकणार आहोत. यापुढे होणारा चला आपण टॉस करूयात. मीर मयूर स्पोर्ट कुंडेबहाळ अँड निशांत 11 दादरपाडा आणि त्यांच्या विरुद्ध क्रीबा अँड निशांत 11 दादरपाडा. टॉस केला जाईल किशोरजी मडवी यांच्या शुभ हस्ते. एका बाजूला चिंचपाड्याचा उलटी टोपी घालून आला बाला, तर दुसऱ्या बाजूला तिरंगा दुंद्रे या संघाला बिलॉंग करणारा प्रसन्न पाटील पाहायला मिळतोय. टॉस जिंकलाय बाळानं. एकंदरीत बाळा, पहिल्यांदा निर्णय काय असेल? आम्ही पहिले प्रथम क्षेत्ररक्षण करू. एकंदरीत बऱ्याच वेळा रायगड प्रीमियर लीग खेळलास, पनवेल प्रीमियर लीग खेळलास, पण आज उरण पनवेल प्रीमियर लीग आणि त्यासोबत राधेच्या मैदानामध्ये दीपक शेठ पाटील, संतोष शेठ पाटील, सुनील शेठ मडवी यांची संकल्पना आणि यांचं आयोजन याबद्दल काय सांगशील? दीपक दादाचं आयोजन 1 नंबरच असतो. पहिल्यापासून चांगलं आयोजन करतात ते आणि प्लेयरांना उत्सुकता असते या आयोजनाची. संघपालक रुपेश पंडित आणि त्यासोबत जर पाहायला गेलात तर मयूर शेठ भोईर यांच्याबद्दल काय सांगशील? संघ मालकांनी संधी दिली आहे त्यांच्याबद्दल काय सांगशील? त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो मी, त्यांनी मला संधी दिली. पहिल्यांदा खरं तर टॉस किती इम्पॉर्टंट होता प्रसन्न. आज टॉस विरोधात गेलाय, जर तू टॉस जिंकला असतास तर तू काय निर्णय घेतला असतास? आम्ही पण क्षेत्ररक्षणच केलं असता, पण आता बॅटिंग आली तर चांगला स्कोर करून आम्ही समोरच्या टीमला दबावात आणू. प्रसन्न जर पाहायला गेलं तर आता सध्या ग्रामीण जास्त खेळत नाहीये, ओपन थोडा कमी खेळायला लागलाय, प्रसन्न जास्त दिसत नाहीये, पण आज या प्लॅटफॉर्मवर प्रसन्न कशा रीतीने खेळणार आहे? चांगलाच खेळू आणि पहिल्यांदाच मी इथे चिरल्याला आलोय, तर चांगला खेळ करू आणि सर्व टीम पण चांगली खेळण्याचा प्रयत्न करू. ॲज अ ऑल इंडिया आयकॉन आणि त्यासोबत फरदीन काझी सोबत खेळण्याची संधी मिळते, हे कशा दृष्टिकोनातून बघतोस? नक्कीच चांगला खेळ करू. तो पण चांगलाच खेळता आली फॉर्ममध्ये आहे, तर त्याने पण चांगली बॅटिंग करून सर्व 100% देण्याचा प्रयत्न करू. हे होते प्रसन्न पाटील. टॉस जिंकला, अर्थातच मीर मयूर स्पोर्ट कुंडेवाहाळ निशांत 11 दादरपाडा संघानं पहिल्यांदा टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि जशी मॅचला सुरुवात होईल दुसऱ्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकूयात मराठीचा सुमधुर आवाज, जो आवाज अगदी दुबई आखाती देशामध्ये सारजाच्या थेट स्टेडियममध्ये ऐकायला मिळाला. चंद्रकांत चंदू शेट्टी सरांचा आपल्याला आवाज दुसऱ्या सत्रामध्ये ऐकायला मिळणार आहे. ओ टू कॉम बॉक्स.
धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. राधे एंटरप्राइजेस पुरस्कृत असणारी उरण पनवेल प्रीमियर लीग आपल्या भेटीला आलेली आहे. ज्या 2 तालुक्यामध्ये महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणावर क्रिकेट पाहायला मिळतं अशा तालुक्यांमधील हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि राधे एंटरप्राइजेस म्हटलं तर ब्रँड आज नाही तर कित्येक वर्ष ओळखला जातो. आणि आज त्यांच्याच माध्यमातून भव्य दिव्य स्पर्धा. एका बाजूला आपल्याला टीम पाहायला मिळते. हॅलो. त्याचसोबत आपण या स्पर्धेमध्ये पाहायला गेलं तर सुंदर बैलाचे मालक भरतजी टकले यांच्या वतीनं 2000चा आर्थिक पाठबळ आहे. आणि त्याचसोबत महेशजी मडवी गावठाण एक लेजेंडर खेळाडू माजी खेळाडू करण मडवी यांची पिताश्री त्यांच्या वतीने देखील या स्पर्धेकरता 2000चा आर्थिक पाठबळ आहे. त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करतोय. ऐकूया चंदू सरांचा आवाज. या चालू सामना चॅलेंजर चिरले आणि दुसऱ्या बाजूला मल्हार अँड गोल्डी MD खारकर प्रतिष्ठान उल्वे नोड यांच्यातील सुरू असणारी मॅच आहे. मित्र हो, क्रिकेटचा खेळ 1 नाही तर 2 डावांचा खेळ आहे. एका डावात रिझल्ट लागत नसतो, त्याच्यासाठी दुसरा डाव लागतो. आणि या अगोदर जर पाहिलं तर आपण ऐकलं विपुल सरांना आणि त्याचबरोबरने मीरा भाईंदरचा असा आवाज. महाराष्ट्रात मुलाखती घेण्यासाठी सर्वाधिक प्रसिद्ध असणारे समालोचक कोण, तर त्याचं उत्तर मात्र ज्या समालोचकाच्या माध्यमातून मिळतं ते म्हणजे मनीषजी पाटील मीरा भाईंदर यांचं आज या ठिकाणी आगमन झालेलं आहे. येस, कालही त्यांचा आवाज आपण ऐकला, आजही त्यांचा आवाज आपण ऐकतोय. मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. दीपक शेठ पाटील, सुनील शेठ मडवी, संतोष शेठ पाटील. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अशी एक स्पर्धा आपल्या भेटीला आणलेली आहे ज्याच्यावर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष येस सुनील शेठ मडवी साहेबांचं या ठिकाणी आगमन आपल्याला पाहायला मिळत आहे. आज उरण आणि पनवेल तालुक्यातील या दोन्ही तालुक्यातील खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू आणि विशेष म्हणजे एकत्रितपणे पाहू, मजा येणार आहे. आणि 24 लाईव्ह इव्हेंटचं लाईव्ह कव्हरेज म्हटल्यानंतर एक वेगळीच मजा पाहायला मिळते. आज या क्रीडा स्पर्धेचा महत्त्वाचा दिवस आहे. पहिला डाव या अगोदर आपण पाहिला. JP पॅनलचे पंच स्वतः जय पवार सर देखील स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत. सांगलीवरून डान्सिंग अपर म्हणून प्रसिद्ध असणारे सिद्धू उपस्थित आहेत. उमेश सर खास या ठिकाणावरून समृद्धीवरून आलेत, निंबवलीवरून आलेले आहेत. तर डोंबिवलीचे तेवढेच प्रसिद्ध असणारे पंच विक्की शेलार सर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. 2 तालुक्यातील खेळाडू एकत्र केले गेलेले आहेत. एक ऑल इंडिया आयकॉन जोडीला पाहायला मिळत आहे. पण काळ बदलला, क्रिकेट बदललं, क्रिकेटचे फॉर्मॅट बदलले, खेळण्याच्या पद्धती बदलल्या आणि आपण देखील त्याच्यापासून दूर राहिलं नाही आता. कारण रायगडात देखील आता प्रीमियर लीगचे वारे वाहू लागले आणि प्रीमियर लीगच्या या स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. क्रिकेट रसिका हो, आपल्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे. मजा आहे आणि विशेष म्हणजे रायगडच्या क्रिकेटची एक वेगळी मजा आहे. जिकडे गावागावात, वाडी वस्तीवर, चौकात चौकात क्रिकेटचाच विषय निघतो आणि क्रिकेटचीच चर्चा होते. या उरण पनवेलमध्ये असणाऱ्या एक्सपोर्ट इम्पोर्ट कंटेनर यार्डमध्ये सुद्धा याचीच चर्चा होताना पाहायला मिळते. क्रिकेटच्या खेळाची कोणत्या गावातला कोणता खेळाडू फॉर्मला आहे, कोणत्या गावची टीम फॉर्मला आहे, कोणतं आयोजन सध्या चर्चेत आहे, या सगळ्या चर्चा उरण तालुक्यातील प्रत्येक एक्सपोर्ट इम्पोर्ट यार्डमध्ये सुद्धा होताना पाहायला मिळते. कारण भारतातील सर्वाधिक जास्त आयात निर्यात कुठे होत असेल तर ती नावाशेवा बंदरात होते आणि ते नावाशेवा बंदर उरण तालुक्यात आहे, JNPT. आणि अशा या उरण तालुक्यामध्ये क्रिकेट देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळतं. उरण आणि पनवेल भारतीय टेनिस क्रिकेटची पॉवर हाऊस म्हणून देखील ओळखली जाते. आज नाही तर कित्येक वर्ष इकडे क्रिकेट खेळलं गेलेलं आहे. आणि राधे एंटरप्राइजेस म्हटल्यानंतर बेस्ट टुर्नामेंट आज नाही तर आम्ही कित्येक वर्ष पाहतोय. 20 वर्षाचा इतिहास आहे आणि आजही या स्पर्धेला एक वेगळी उंचीला या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला. प्रसाद घरत आणि सोहेल शेख ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक खेळाडू जर पाहिलं तर पेटला बिलॉंग करतो. रात्रकालीन स्पर्धा या मैदानात सुद्धा त्यांनी जिंकलंय. ही स्पर्धा सुद्धा गाजवलेली आहे पेटने, मला आठवत आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर तेवढाच जबरदस्त खेळाडू प्रसाद घरत, या खेळाडूने देखील आपल्या गावासाठी जबरदस्त क्रिकेट खेळलंय. ज्या ज्या वेळेला यस जावळे गावाला क्रिकेट खेळलंय खरं, परंतु मला शिरडूनची बॅटिंग यस प्रसाद आजही आठवते. क्या बात आहे. राधे यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. राधे दीपक शेठ पाटील. यावेळेला माझ्याकडे बऱ्याचशा आठवणी आहेत साहेब, आवर्जून सांगावं असं वाटेल. ज्या वेळेला
सुप्रीमो ट्रॉफी पहिली झाली ना, पहिली सुप्रीमो ट्रॉफी जी पहिली झाली, पहिल्या सुप्रीमो ट्रॉफीला राधे एंटरप्राइजेस चिर्ले ही टीम फायनलला होती आणि उरण पनवेलची मुलं त्याच्यामध्ये खेळली होती. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, सीमारेषा दिशेने मार्गस्थ देखील होताना पाहायला मिळतोय. जशास तसं प्रत्युत्तर याला म्हटलं जातं आणि पहिलाच बॉल सीमारेषा पार. अगदी पहिला बॉल डॉट आणि त्याच्यानंतर चौकार. 4. येस, पहिला बॉल डॉट, त्यानंतर चौकार. जशास तसं प्रत्युत्तर द्यायचंय. संयम मात्रे यावेळेला पुन्हा एकदा बिग हिट केलाय. टोलावला तर आहे हा बॉल, परंतु अडवला जातोय. फेकी केली जाईल तोपर्यंत 1 रन तिकडे मिळणार आहे. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर जासईचे संयम मात्रे, प्रसाद गरज, सोहेल शेख ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विजयासाठी 84 धावांचा पाठलाग करायचा आहे खरा, परंतु या उरण पनवेल प्रीमियर लीग मध्ये कोण जिंकणार? यष्ट्यांच्या मागे भारतातील सर्वोत्तम कर्णधारांमधील नाव योगेश पेनकर. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाज अडवतायत बॉल. भारतीय टेनिस क्रिकेटमधील दिग्विजयी संगनायक म्हणून भारतात आणि भारताच्या बाहेर देखील ज्या रायगडच्या खेळाडूच्या नावाची चर्चा झाली, योगेश पेनकर फ्रॉम महाड रायगड फायटर जेट रायगडचं ॲज अ कॅप्टन म्हणून या मॅच मध्ये पाहायला मिळत आहे. तर यावेळेला लोअर फुल टॉस स्क्वेअर लेगला खेळले, बॉल अगदी वेगात निघालाय सीमारेषा दिशेने आणि बघता बघता सीमारेषा पार देखील होतोय. धावा 4. जशास तसं प्रत्युत्तर दिलं जात आहे. तुम्ही केलं तर आम्ही सुद्धा करणार, तुम्ही केला ना तर आता आम्हालाही प्रयत्न करावे लागतील, हेच सांगताय तिकडे सोहेल आणि प्रसाद. ओ, यावेळेला पाठीमागे बॉल मार्गस्थ होईल. रन घेण्यासाठीचा कॉल दिला जातोय. अगदी क्षणार्धात सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि इकडे तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. रनआउट आहेत की नाही याकरता. OUT आउट, खेळाडू बाद आहेत. आणि कशा प्रकारे आहेत. हो 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 हो, काय चपळता दाखवली आहे. जणू काही यष्ट्यांच्या मागे MS धोनीच होती की काय. योगेश पेनकर यांची तिकडे तत्परता पाहायला मिळाली. मध्ये 9 रन आलेले आहेत आणि धावफलक 9 वर असताना पहिली विकेट रनआउटच्या स्वरूपात आलेली आहे. क्रिकेटचा खेळ आहे आणि हा क्रिकेटचा खेळ दोन्ही बाजूचा आहे. मजा येणार आहे. 6 ओव्हर त्यांना मिळाला तर 6 ओव्हर यांना सुद्धा मिळणार आहेत. आणि अजूनही जर पाहिलं तर मोठा लक्षाचा पाठलाग करायचा आहे इकडे. म्हणजे अजूनही 75 आणि येणाऱ्या 5 ओव्हर बाकी आहेत. 30 बॉलमध्ये 75 करायचे आहेत. येस, आपण थोड्या वेळानंतर योगेश पेनकर यांच्याशी वार्तालाप देखील करणार आहोत, कारण यष्टी रक्षक येस फक्त चेक करतोय आपण. येस, होकार द्या फक्त तिकडनं. योगेश, थोडंसं बोलायचंय. येस येस, ऑन माईक आहात आपण. योगेश पेनकर यांच्याशी देखील वार्तालाप करणार आहोत. पहा, हे आविष्कार फक्त इंटरनॅशनल क्रिकेट पुरतेच राहिले नाहीयेत, आपल्या स्थानिक क्रिकेटमध्ये सुद्धा आलेत. आणि राधे एंटरप्राइजेस म्हटलं तर नेहमी त्यांनी काही ना काहीतरी नाविन्य आणलेलं आहे. यावेळेला टप्पा पडतोय, बॉल फिरतोय आणि यस, विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. पंचांचं बोट आकाशाकडे. आणखीन एक धक्का या ठिकाणी बसतोय. विकेट नंबर 2.
येस, विकेट इकडे येताना पाहिलं मी तर थोडंसं वार्तालाप योगेश पेनकर यांच्याशी देखील करूयात. योगेश, उरण पनवेल या दोन तालुक्यामध्ये नेहमीच चांगलं क्रिकेट राहिलेलं आहे आणि राधे एंटरप्राइजेस म्हटलं तर नेहमीच एक ब्रँड राहिला. योगेश, काय म्हणाल ज्या पद्धतीने हे आयोजन केलं गेलेलं आहे आणि ज्या पद्धतीने तुमची टीम बनली आहे? एंटरप्राइजेसचे टुर्नामेंट मी आधी ओपन खेळायचो तेव्हा खूप सारी मोठमोठ्या टुर्नामेंट व्हायच्या आणि खासियत म्हणजे इथे मॅचच्या इनिंगमध्ये डान्स वगैरे असतात. आणि उरण पनवेलचं क्रिकेट बोलायला गेलं तर ग्रामीण क्रिकेटमध्ये उरण आणि पनवेलमध्ये खूप चांगले चांगले प्लेयर्स आहेत ज्यांनी रायगड क्रिकेटचं नाव मोठं केलंय आणि मजा येते खेळायला. आणि टीममध्ये पण जे प्लेयर्स आहेत, मी आज बघत होतो, मी आऊट झाल्यावर खूप चांगली बॅटिंग केली. जो 8 नंबरपर्यंत बॅट्समन होते. मेन म्हणजे बॅटिंग फक्त एक साईडच मारत नव्हते, रिव्हर्स आणि वेगवेगळे फटके पण मारत होते, तर मजा आली. टीम पण खूप चांगली आहे आणि एकजुटीने खेळतात, मजा येते खेळायला. अशीच वार्तालाप आपण योगेश पेनकर यांच्याबरोबर चालू ठेवणार आहेत. भारताच्या बाहेर जाऊन देखील ज्यांनी रायगडाचा झेंडा रोवला असे खेळाडू योगेश पेनकर मैदानाच्या आतमध्ये. आणि 24 लाईव्ह इव्हेंटने मात्र अगदी त्यांच्यापर्यंत माईक पोहोचवलाय. हा सगळा एक वेगळा आविष्कार आपल्यापर्यंत सादर करतायत. अक्षय आलेत. पहिलाच बॉल समोर उडवलाय. अलिबाग वरून आलोय याच करता मी सांगताय त्याचा आयकॉन म्हणून अक्षय पाटील. पहिलाच बॉल सीमारेषा पार, षटकार. पहिलाच बॉल सीमारेषेच्या पलीकडे अलिबागच्या नवखार गावचा मोन्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत खरे. आणि इकडे जर पाहिलं तर आल्या आल्या मी आलोय हेच इकडे सांगतायत. एक मोठा फटका त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. आणखीन एक बिग हिट. याही वेळेला समोरच्या दिशेने हल्ला चढवलाय आणि हाही बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. बॅक टू बॅक सिक्सर. दोन षटकार बाजूने जातो, कधी बॉलरच्या बाजूने जातो, परंतु कुठेही गेला तर आपल्याला आनंद देऊन जातो. आणि हा लगातारचे 2 षटकार, 2 विकेट गेल्या खऱ्या, परंतु इकडे जर पाहिलं तर आता थोडासा दबाव निर्माण केला अक्षय पाटील यांनी. अलिबागच्या या खेळाडूची सध्या महाराष्ट्रभर चर्चा पाहायला मिळते, कारण आहे त्यांचा परफॉर्मन्स. आणखीन एक बिग हिट. आल्या आल्या पहिला, दुसरा आणि तिसरा सुद्धा पाठवलाय सीमा रेषा पार, षटकार. वाज आता मार्केट जॅम केलंय कोणीच, अक्षय पाटीलने केलंय. विनीत माळी, पंकज पाटील, सुहास पवार आणि आता अक्षय पाटील हे चौथे खेळाडू असे आहेत ज्यांनी आल्या आल्या ज्यांनी लगातारचे 3 षटकार मारलेत. आणि त्यातल्या त्यात आल्या आल्या पहिले 3 बॉल, रन मात्र 18, 600च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतायत आणि हेच म्हणतायत काही फरक पडत नाही, आमच्या विकेट गेल्यात, मी आहे ना. आणि हेच इकडे सांगतायत. चिरागवर हल्ला चढवलाय आणि लगातारचे 3 चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठवलेले आहेत. मजा येणार आहे आजच्या रात्रीतील हे क्रिकेट पाहण्यासाठी. उरण तालुक्यातील क्रिकेट आहे. चला जाऊया उरण तालुक्यामध्ये, चला जाऊया कंटेनरच्या गावाला. कारण जेवढे कंटेनर उरणमध्ये पाहायला मिळतील तेवढे मला वाटत नाही भारतात कुठे पाहायला मिळत असतील. म्हणून तर आवर्जून म्हणेल चला जाऊया कंटेनरच्या गावाला. आता हा परिसर बदललाय. अखूट टप्प्याचा बॉल, त्याच्यावर पुन्हा एकदा प्रहार आणि हा सुद्धा बॉल सीमारेषा पार पार पार, षटकार. अक्षय सुद्धा कुठे कमी आहे आणि लगातारचे 4 मारलेत आणि दीपक पाटील यांच्याकडून जर 6 मारले, 4 मारलेत तर 3006 हा त्यांचा लकी नंबर आहे. लगातार 6 चेंडू 6 मारल्यावर हा पुरस्कार आहे.
आणखीन एक आ रा 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 खतरनाक लगातारचा 5वा षटकार. तो मैदानात आला त्यावेळेला परिस्थिती काही अशी नव्हती. 2 विकेट गेल्या होत्या, परंतु ते मैदानात आले आणि आल्या आल्या वातावरण आक्षेप करून टाकले. 1 नव्हे, 2 नव्हे, 3 नव्हे, 4 नव्हे, 5 मारले आणि आणि आल्यानंतर वातावरण बदलून टाकले. विजयासाठी जर पाहिलं तर धावांचं लक्ष आहे 84, परंतु आता चला पंचांच्या इशारा मॅचला सुरुवात करायची. इम्पॅक्ट केला. येस, ऋतुज आलेले आहेत. प्रियांशू बाहेर आलेत आणि ऋतुज आतमध्ये गेलेले आहेत. पाहूया कॅप्टन यस योगेश पेंडकर यांच्या रणनीत्या, म्हणजे त्यांना अजूनही विश्वास असणार आहे आपण मॅचमध्ये येणार आहेत, त्याच्यासाठीचे प्लॅनिंग करावे लागणार आहेत. ऑल इंडिया लेवलचं क्रिकेट खेळलंय, परंतु आयकॉन खेळत असताना बऱ्याचशा जबाबदाऱ्या असतात. कारण या सगळ्या छोट्या छोट्या गावातून आलेले खेळाडू, लहान मोठे, या सगळ्यांना एकत्र घेऊन खेळावं लागतं. प्रोफेशनल क्रिकेटमध्ये तुम्हाला माहिती आहे 11च्या 11 तुमच्याकडे सुपरस्टारच आहेत, परंतु याच्यामध्ये तसं नाहीये. प्रत्येकाची एक वेगळी खासियत आहे, परंतु त्या सगळ्यांना एकत्र घेऊन त्यांचं बॉन्डिंग करून जिंकायचं आहे. आणि नो डाऊट योगेश पेंडकर यांनी सुरुवातीला तेच केलंय. 39 झालेले आहेत. चर्चा मात्र या ठिकाणी पाहायला मिळते अलिबागच्या नवखार गावच्या अक्षय पाटील यांची, म्हणजेच अलिबागच्या मोहण्याची. 39 झालेत. 4 ओव्हरमध्ये आता 45 पाहिजेत. क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. यावेळेला पुन्हा बिग हिट मारलाय आणि हाही बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. वाह, सिक्सर. सहा बॉल लगातार सीमारेषेच्या पलीकडे गेलेत, फक्त 2 वेगवेगळ्या बॅटरकडून गेलेत. याही वेळेला फटका चांगला आहे, समोरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न राहिलाय. 1 रन मात्र तिकडे मिळेल. धावसंख्या पुन्हा 1ने पुढे जात असताना पाहायला मिळते. जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त काम झालंय, कारण अजूनही 22 बॉलमध्ये 38 करायचे. 46 धावा धावफलकावर लगावल्यात आणि पहिले 5 चेंडूत 5 षटकार मारलेत अक्षय पाटील. विक्रमाच्या उंबरठ्यावर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. या राधे एंटरप्राइजेस चिरले म्हटल्यानंतर इतिहास घडवणारी स्पर्धा. आज आणखी एक इतिहास इकडे घडतोय का? लगातार 6 चेंडूत 6 षटकार मारले जाणार का? आणि त्याच्यासाठी अक्षय पाटील 5 मारलेत, 6वा मारला जाईल का? दीपक शेठ पाटील यांच्याकडून विशेष पुरस्कार आहे लगातार 6 मारल्यानंतर. पाहूया अलिबागचा मोन्या. यावेळेला फटका समोरच्या दिशेने खेळलाय हो, परंतु 6वा मारण्याच्या नादात विकेट इकडे येताना पाहायला मिळत आहे आणि फिल्डिंग टीमचं कमबॅक देखील होताना पाहायला मिळत आहे. विकेटचं पतन, मोने आउट. सहावा मारण्याचा प्रयत्न चांगला केला, फक्त टायमिंग नाही झालाय आणि त्याच्यामुळे विकेट आली. मॅच ऑन आहे. पहा, प्रेक्षकांना मॅच शेवटच्या क्षणापर्यंत गेली पाहिजे, हेच पाहिजे असतं. मोने आउट झाला, परंतु त्याचं काम त्यांनी केलंय. पहिल्या 5 बॉलमध्ये 30 मारले, म्हणजे हे सुद्धा काही कमी नाहीये. आणि तिसरी ओव्हर सुरू असताना धावसंख्या जर पाहिली तर आता 46 झालेले आहे. क्रिकेटचा खेळ हा चढ उताराने भरलेला असतो. क्रिकेटचा खेळ तुम्हाला आनंद देत असतो. 46 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. एका बाजूला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील जतीन म्हात्रे आता दाखल होताना पाहायला मिळतील. त्यांच्या जोडीला सिद्धेश ठाकूर आहेत. उरण आणि पनवेल तालुक्यातील गावागावातील क्रिकेटर मात्र एका मंचावर येत आहेत या राधे एंटरप्राइजेसच्या स्पर्धेत. फुल टॉस, खराब बॉल होता, त्याच्यावर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे, कारण चुकीला माफी नाहीये आणि हा होता बीमर. पंचांनी केला नो बॉल घोषित आणि इकडे नोही येईल आणि 1 रन देखील मिळणार आहे. आणि या 2 धावांनी धावसंख्या पुढे गेली आणि आता तुम्हाला मोठा फटका मारण्याची नामी संधी चालून आलेली आहे.
पाहूया काय होईल. क्रिकेट रसिकांचं लक्ष या स्पर्धेवर लागलंय, मोठ्या प्रमाणावर लागलंय, कारण अशी स्पर्धा आहे जी प्रत्येकाला खेळाविषयी वाटते. आणखीन एक बिग हिट, याही वेळेला टोलावलाय आणि फेकून दिलाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 6 सिक्सर. दुतुमचे सिद्धेश सध्या बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक, आता तर खूप मारलाय. वाह, लांब 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 कंटेनर मध्ये गेला की काय, सिक्सर. इकडे बॉल मात्र ढगात पाठवलाय या खेळाडूने, लांब लचक. माझ्या मते जास्त लांब सिक्स मारल्यानंतर नवा नाहीये ना इकडे, नाही तर द्यावा लागला असता कदाचित, एवढे लांब मारतायत. ओ, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. 3 ओव्हर संपल्या आणि रन जर पाहिले तर 60 झालेले आहेत. काय जबरदस्त सुरुवात इकडे केलेली आहे आणि आता मॅचला जिंकण्यासाठी 18 बॉल मध्ये पाहिजे 24. मॅच ऑन आहे. यस, काय जबरदस्त मॅच चालली आहे आज. जरी तुम्ही अक्षय पाटीलची बॅटिंग पाहिली असेल ना, 5 चेंडूत लगातारचे 5 षटकार मारले. आज जरी तुम्ही अक्षय पाटीलला पाहिलं असेल तर शेवटच्या दिवशी या ठिकाणी गौतमी पाटील आहेत. म्हणजे त्यांचा सुद्धा नृत्याविष्कार पाहण्यासाठी आपण विसरू नका. पहा, इकडे सगळे धुरंदर येणार आहेत, प्रत्येक जण आपली कला सादर करणार आहे. यावेळेला समोर उडवलाय आणि हाही बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय जतीन म्हात्रे यांच्या बॅट मधून. सिक्सर. 6. येस, मोठमोठे आयकॉन सुद्धा या स्पर्धेत दाखल होणार आहेत. यावेळेला बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न होता खरा, परंतु तिकडे 1 रन मिळेल. आता रन करायचे तर किती करायचे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 67 धावा धावफलकावर आहे. 16 बॉलमध्ये 17 पाहिजेत. म्हणजे यस, हा या स्पर्धेतील 3 दिवसातील सर्वात मोठा स्कोर होता आणि तो पाठलाग करण्याच्या दिशेने वाटचाल चालू आहे. मी झाला म्हणत नाहीये, वाटचाल चालू आहे, कारण क्रिकेटचा खेळ शेवटच्या क्षणापर्यंत रंगतो. प्रतीक मोकल. हो, हा थोडासा लांबून फिरवलाय, लांबून कट केलाय. प्रतीक यांना आपण पाहतोय. येस, आमच्या सीएचे किंवा सीबीच्या मॅचेस सुद्धा खेळताना पाहायला मिळतात. प्रतीक साई गावाला बिलॉंग करतात. 67 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अच्छा, परिसरच चर्चेत आहे. अटल सेतू अगदी चिरल्यापर्यंत आला, लोकल सुद्धा सुरू झाली अगदी उरणपर्यंत. म्हणजे खूप सारा चर्चेत येताना पाहायला मिळाला हा तालुका. हो हो हो, इकडे एकाच वेळी बऱ्याचशा घडामोडी घडताना पाहायला मिळालंय. बिलेटेड वाढदिवसाच्या शुभेच्छा विजय.
खऱ्या अर्थाने ही क्रीडा स्पर्धा नेहमीच प्रेक्षकांना भुरळ घालताना पाहायला मिळाली. यावेळेला पाठीमागे खेळले, जागा बनवली आणि पुन्हा सीमारेषा पलीकडे पाठवलंय. काय बॅटिंग चालली आहे. आणखीन एक बॉल, सीमारेषा पार, 4. धावफलक जर पाहिलं तर पुन्हा पुढे जात असताना पाहिलं मिळतोय. आता 13 चेंडू आणि 13ची आवश्यकता आहे. 71 धावा धावफलकावर झाल्यात. सिद्धेश 23 वर, जतीन खेळतात 8 वर, सिद्धेश स्ट्राईक वर. यावेळेला पुन्हा विकेट केलाय, लपेटलाय, पाठीमागे आलाय. पाहूया फिल्डर तिकडे येत आहेत आणि पकडतायत कॅच. यस, प्रयास कोळी तिकडे होते. मॅच संपलेली नाहीये हेच इकडे सांगतायत. आणखीन एक आलीये विकेट. एकाहत्तर धावा धावफलकावर आहेत. अजूनही 12 बॉल मध्ये 13 करायचे मित्र हो. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. आणि आता टेप बॉल, मॅच चेंज होईल का इकडनं तेच आता आपल्याला पाहायचं आहे. आणि हा ISPL बॉल घेऊन येत आहेत. यस, माफ करा, टेप बॉल. स्वतः कॅप्टन येताना पाहायला मिळत आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी. सार्थक आजच्या दिवसातील पहिलाच सामना, परंतु काय रंगलाय. 12 बॉल मध्ये 13 पाहिजेत मित्र हो. मॅच काही संपलेली नाहीये. या ओव्हर मध्ये बऱ्याचदा गेम चेंज होताना पाहायला मिळतो. तसंच काही होईल का. रोशन साळुंके आणि जतीन म्हात्रे. यस, नवीन शेवटचे जतीन म्हात्रे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि दुसऱ्या बाजूला रोशन साळुंके, घोटचे याही खेळाडूची चर्चा पाहायला मिळते. आणि हेच पाहायला मिळतात आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. आणि बॉलिंगसाठी सार्थक येताना पाहायला मिळत आहेत. येस, होम ग्राउंडवर खेळताना पाहायला मिळतात सार्थक. पाहूया शेवटचे 12 बॉल आणि 13ची आवश्यकता. टेप बॉलचं षटक पाहायला मिळत आहे. हो, वेगात टाकलाय, यष्टीरक्षकांकडे पाठवलाय. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. 13 बॉल 13ची मॅच होती. आता 11 बॉल 13ची मॅच आली आहे. सार्थक बॉलिंग साठी पाहायला मिळत आहेत. गेम चेंजर ओव्हर राहील का हे टेप नाही म्हणता येणार, परंतु या बॉलला एका बाजूने अर्धा बॉल रबराचा आणि अर्धा बॉल जर पाहिलं तर टेनिसचा, अशा पद्धतीने त्याची रचना पाहायला मिळते. परंतु वेगळा आहे हाही बॉल पाठीमागे जातोय. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट इकडे येताना पाहायला मिळत आहेत. सार्थकच्या हातात बॉल देणं आतापर्यंत हे सक्सेस राहिलंय. आणि हा बॉल थोडासा खाली राहिला. अजूनही जर पाहिलं तर 10 बॉल बाकी आहेत आणि 13ची आवश्यकता आहे. जतीन देखील एक जबरदस्त खेळाडू आहेत. रोशन देखील एक चांगले खेळाडू आहेत. आज या दोघांना खेळावं लागेल आपल्या टीमसाठी. यावेळेला मात्र टोलावलाय बॉल, समोर खेळलेत, हातात जाताना पाहायला मिळेल. आणखीन एका विकेटचं पतन. मॅच ऑन आणि सामन्याने पुन्हा एकदा रंग बदललाय. गेम चेंज झाला इकडे.
13 बॉलला 13 पाहिजे होते, त्यानंतर 12 बॉलला 13 पाहिजे होते, परंतु सार्थक गरज या ओव्हरमध्ये अजून एकही रन दिलेले नाहीये. पहिले 3ही बॉल डॉट टाकले आणि आता इकडेच थोडासा गेम चेंज झालाय. गेम एका कोणत्या टीमच्या बाजूला अजूनही गेलेला नाहीये, परंतु चेंज झालाय एवढं मात्र नक्की. 9 बॉलमध्ये 13 पाहिजेत. 5 विकेट माघारी परतलेले आहेत. एका बाजूला उल्वे नोड, एका बाजूला चिरले, चॅलेंजर चिरले, दुसऱ्या बाजूला मल्हार अँड गोल्डी MD उल्वे नोड, अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ बलाढ्यच आहेत. मॅच ही जबरदस्त चालली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत हार मानायची नाही. क्रिकेटच्या खेळाचं हे खऱ्या अर्थाने सूत्र आपल्याला पाहायला मिळत असतं आणि आजही तेच पाहायला मिळत आहे. तुम्ही सुरुवात कशी केली त्याच्यापेक्षा तुम्ही शेवट कसा केलात याच्यावर मॅचेस जिंकल्या जातात आणि तुम्हाला शेवट करावा लागणार आहे. पाहूया काय होईल. हो 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 हो, हाही बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने. आपण लगातार 5 षटकार पाहिले, आता लगातार 5 डॉट पाहिलेत, कारण मागच्या षटकाचा शेवटचा बॉल सुद्धा डॉट आला होता. आणि म्हणून तर मित्र हो, हा खेळ आपल्याला वेड लावतो, हा खेळ आपल्याला मैदानात घेऊन येतो. या षटकातील 4च्या 4 डॉट आलेले आहेत. सार्थक हा बॉल मात्र ढकलण्याचा प्रयत्न केला जातोय, गॅपमध्ये जातोय. आउटफील्ड फास्ट आहे, रेस लागली आणि रेस मात्र त्या बॉलने जिंकली आहे. एक बॉल चुकला आणि मैदानाच्या बाहेर जाऊन बसला. 4 चौकार. वा, तो बॉल जाताना पुन्हा एकदा जर आपण पाहिला ना ऍक्शन रिप्ले मध्ये, असं वाटत होतं की हा भोवरा गोल 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 फिरतोय की काय. आणि ही तर गमक आहे या बॉलचं. क्रिकेट थोडंसं वेगळं आहे. फुलटॉस टाकला आणि फुलटॉसला मात्र इकडे सजा मिळालेली आहे. आता 7 बॉलमध्ये 9 पाहिजेत. मित्र हो, क्रिकेटचा खेळ आहे. ज्या क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. याही वेळेला फक्त बॉलला ढकलण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत तिकडे. 1 रन मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. 12 बॉलमध्ये 13 पाहिजे होते आणि आता जर पाहिलं तर 6 बॉलमध्ये 8 पाहिजेत. सार्थकने या मॅचला ऑन ठेवलंय. पाहूया शेवटच्या ओव्हरमध्ये गेलेली मॅच आणि अशा मॅच झाल्यानंतर आपल्याला सुद्धा येते मज्जा. पाहूया काय होतंय. ध्रुवीत बंटीशेठ पाटील यांना देखील आपण इकडे पाहतोय. मॅच पाहायला आलेत, ऑर्गनायझिंग पाहायला आलेत आणि अगदी यस, दीपक शेठ पाटील यांचे नातू आहेत आणि आतापासूनच क्रिकेटचं बाळकडू त्यांना दिलं जात आहे. उभ्या महाराष्ट्राने राधे एंटरप्राइजेस चिरलेच्या स्पर्धा पाहिल्यात, आज नाही पाहिले. मी स्वतः त्याचा एक साक्षी आहे, कारण ज्या वेळेला त्या पलीकडे कंटेनर यार्ड असायचं तिकडे मॅचेस व्हायच्या, त्या कंटेनर ट्रेलरवर उभं राहून सकाळी 7-7 वाजेपर्यंत मी सुद्धा इकडे थांबलेलो आहे. एकदाच यार्ड तेव्हा मी कॉमेंटेटर नव्हतो, प्रेक्षक म्हणून सांगतोय. 76 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच गेली आहे. मजा येते या मॅच मध्ये. मित्र हो, क्रिकेटचा खेळ आहे. योगेश पेनकर यांचा अनुभव इकडे आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या ओव्हरमध्ये गेलेली मॅचही पाहायला मिळते. फायटर जेट एक चांगली मॅच इकडे पाहायला मिळते. बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत प्रणित कणेकर. पाहूया दादरपड्याचा असणारी ही गोलंदाज आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत रंगते आता ही मॅच. रोशन साळुंके, तन्मय पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिला बॉल, हो पहिला बॉल, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, येतोय तो डॉट. समीकरण बदललंय. आता 5 बॉलमध्ये 8 पाहिजेत. क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही, त्याच्यासाठी तुम्हाला खेळावं लागतं. आणि बॅटरने इकडे रिव्ह्यू घेतलेला आहे वाईडसाठी. या एका मॅच मध्ये तुम्ही काय काय पाहिलं?
सुरुवातीला पहिल्या डावात रन होत नव्हते, त्याच्यानंतर रन झाले सगळ्यात मोठे. योग्य बॉल कळवलाय, तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. त्याच्यानंतर पडझड झाली, त्याच्यानंतर अक्षय आला, त्याच्यानंतर सिक्सर आले, त्याच्यानंतर जर पाहिलं तर आणखी सिक्सर येताना पाहायला मिळाले. ते सिद्धेशने सुद्धा मारले, जतीनने मारले आणि त्याच्यानंतर असं वाटलं आता ही आरामात मॅच जिंकली जाते का, आणि त्याच्यानंतर पुन्हा मॅच मध्ये टीम आलेली आहे. पहा, 5 मध्ये 8. थरार तर याला म्हणतात क्रिकेटचा, आणि अशाच मॅचेस पाहायला आपल्याला आवडतात, आणि म्हणूनच आपण रात्रभर जागतो सुद्धा या मॅचेससाठी. हो, हाही बॉल यष्टी रक्षकाकडे येतोय, थोडेसे अक्रॉस खेळले, डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. एक मोठा फटका मॅचचं गणित बदलू शकतो, परंतु सध्या बॉलिंगची चर्चा आहे प्रणित यांच्या. दादरपाड्याच्या प्रणितने चांगली गोलंदाजी केली आहे. 4 बॉल 8. याला म्हणतात क्रिकेटचा थरार, याला म्हणतात क्रिकेटची मॅच. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेला हा सामना पाहायला मिळतोय, आणि राधे एंटरप्राइजेस म्हटल्यानंतर चुरस ही आलीच आणि दर्जा हा आलाच. आजही तेच आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 बॉल मध्ये 8 पाहिजेत. हाही बॉल पाठीमागे जातोय, आणि यस, बालखारी परतताना पाहिला मिळतात बॅटर. धक्का बसलाय आणखीन एक. मॅच काय होती, 13 बॉल 13, आणि मॅच काय आली आता, थक्क करणारी मॅच. संपलेली नाहीये, विकेट आली आहे. त्यांचा स्टंपला पाय लागला आणि त्याच्यामुळे माघारी परत आहेत. काय मॅच चालली आहे, काय मॅच चालली आहे. 3 बॉल मध्ये 8 पाहिजेत. एक मोठा फटका सुद्धा बॅटिंग टीमला मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो, आणि कारण ती सुद्धा टीम काही कमी नाहीये. मल्हार अँड गोल्डे उल्वेनोड परिसरातील दर्जेदार संघ आहेत, संघ मालक आहेत. दुसऱ्या बाजूला चॅलेंजर चिरले आहे, परंतु दोघांमधील चांगली मॅच पाहायला मिळते. लीग मॅच आहेत, त्याच्यामुळे संधी आहे खरी. 3 बॉल मध्ये 8 पाहिजे. एक फटका मॅचचं गणित बदललं, परंतु एक डॉट बॉल आणखी थोडासा दबाव वाढवणार आहे. कधी मॅच उल्वेनोडला, कधी मॅच चिरलेला. तुम्हा आम्हा सगळ्यांना आनंद देणारी मॅच पाहायला मिळते. आजचा दिवस क्रिकेटचा, आणि क्रिकेटच आपल्याला घेऊन आलंय चिरले या गावामध्ये. बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत बामणडोंगरीचे कल्पेश ठाकूर आलेले आहेत. बामणडोंगरीची चर्चा आहे सातत्याने. पाहूया आता काय होईल. सामना चांगला रंगलाय, अगदी अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेली मॅच पाहायला मिळते. 3 बॉल मध्ये 8. मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक 24 लाईव्ह इव्हेंटला सुद्धा आमच्या बरोबर जुडलेले आहेत. हा थरार राधा एंटरप्राइजेस चिरलेचा, उरण पनवेल प्रीमियर लीगचा. 3 बॉल मध्ये करायचे आहेत अजूनही 8. हो 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 हो, हाही बॉल चांगलाच पाहायला मिळतोय. क्रिकेटचा खेळ आहे, आणि इकडे रेस लागली आहे, आणि रेस योगेश पेनकर यांनी जिंकलेली आहे. आणखीन एक विकेट आलेली आहे. अरे काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक विकेट. चाललंय इकडे. यानंतर मुंबईचा वंडर बॉय इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. फरदीन काझी, शिवडी मुंबई यांचं देखील इकडे आगमन झालंय. माझ्या मते करण अंबाला सुद्धा येणार आहेत. जगत खेळलेत, ओमकार खेळलेत, कृष्णा खेळलेत, सगळे मोठमोठे आयकॉन सुद्धा इकडे खेळलेले आहेत. सध्या योगेश पेनकर इन ऍक्शन आहेत. काय मॅच चालली आहे. 2 बॉल मध्ये 8. 2 पैकी जर का एखादा मोठा फटका आला मॅच मध्ये काही होऊ शकतं, तो खेळावा लागेल. आज ती संधी मात्र या ठिकाणी कल्पेश ठाकूरला आहे. यस, यानंतर फरदीन काझी हे सध्या स्क्रीनवर आहेत. इन ऍक्शन यानंतरच्या मॅच मध्ये पाहायला मिळतील. हो, हा बॉल पाठीमागे जातोय, आणि तिकडे फेकी केली गेली आहे, परंतु 1 रन तिकडे मिळणार आहे, आणि मॅच गेली आता 1 बॉल आणि 7. पहा मॅच कुठे होती. 13 बॉलला 13, आणि आता 1 बॉलला 7. कंपल्सरी चेस हा नियम आहे, म्हणून या क्रिकेटच्या खेळात कधीच गाफील राहू नका. अलर्ट राहावं लागतं, आणि एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. काय कमबॅक केलं या चॅलेंजर चिरले. त्या टेप बॉलने सुद्धा कमाल केली, आणि या प्रणितने सुद्धा कमालच केली आहे. कारण 6 बॉलला 8 पाहिजे होते, आता 1 बॉलला 7 पाहिजेत.
नेतृत्व सुद्धा. मॅचचा रिझल्ट काही लागू देत, कोणी आतमध्ये जायचं नाही, आयोजकांच्या सूचना आहेत. आजच्या दिवसातील पहिला सामना सुपर डुपर हिट झालाय, परंतु जो कोणी संघ जिंकेल त्याचं अभिनंदन. पराभूत जरी संघ झाला, पुन्हा नव्याने उभं राहायला चान्स आहे, कारण लीग मॅचेस आहेत, चांगल्या मॅचेस चालल्यात. पहिला सामना जबरदस्त, यावेळेला टोलावलाय आणि हा बॉल हातामध्ये जाताना पाहायला मिळेल. सुरुवातीला असं वाटत होतं ही टीम 4 ओव्हरलाच मॅच जिंकते की काय. योगेश पेनकर यांच्याशी फटकन थोडीशी चर्चा करतो. योगेश पेनकर तुमच्याशी वार्तालाप करतोय थोडीशी. योगेश पेनकर काय म्हणाल योगेश? थक्क करणारी मॅच पाहायला मिळते, म्हणजे असं वाटत होतं मॅच 4 षटकातच संपली जाते, परंतु अशा वेळेला हा सामना जिंकला. तुमच्या बॉलर्स बद्दल काय म्हणाल? आवाज येस येस, आपण थोड्या वेळानंतर पुन्हा जोडू. योगेश, अभिनंदन तुमचं. आणि आता काय मॅच झाली यार, जबरदस्त सामना. अशा तर मॅच आपल्याला पाहिजेत, त्याच्यामुळे चला लवकरात लवकर जाऊयात कंटेनरच्या गावाला. चिरल्यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत असणारा राढ इंटरप्राइजेसची ही मानाची स्पर्धा, उरण पनवेल प्रीमियर लीग. आणि या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी राहिली आहे.